नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि राशी भविष्य बघा। 13 मे 2026 ते 19 मे 2026 पर्यंत साप्ताहिक राशी भविष्य आठवड्याचं राशी भविष्य आता आपण बघणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत। आठवड्याला मेष राशीला काय आहे, मेष राशीवाल्यांनी ब्रेक लावा आता बुवा। खूप पळाले 7 दिवसापर्यंत, अशी काही गाडी पळवली जोरदार एकदम। आता कुठेतरी ती गाडी ना आदळाच्या स्पीड मध्ये आलेली आहे। लक्षात ठेवा, गाडी चालवण्यापेक्षा आहे ना गाडीला कंट्रोल तुम्हाला करता आली पाहिजे आणि ती हीच कालावधी आहे। जर का तुम्हाला कंट्रोल करता आलं नाही खर्चावर, तुम्हाला कंट्रोल करता आला नाही मित्रांवर, तुम्हाला कंट्रोल करता आला नाही नातेवाईकांवर, तुम्हाला कंट्रोल करता आला नाही आपल्या कामाच्या ठिकाणी, तर मात्र गाडी आदळली जाईल आणि फटका बसेल, नुकसान होईल आणि मग काय पुढे मग आपल्याला माहिती परिणाम एक एक वाढतच जातील। म्हणजे टेन्शनांची मालिका सुरू होऊन जाईल तुमच्या मागे। असा हा कालावधी सुरुवातीलाच असेल जो जपावा लागेल, सांभाळावा लागेल, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला बरं वाटेल। अर्थात हे सगळं घडणारच आहे, पण तीव्रता किती कमी होईल याचा विचार आपण सुद्धा करायचा आहे। कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचंय, कोणत्या गोष्टीमध्ये मध्ये पडायचंय, कोणती गोष्ट अंगावर घ्यायची, कोणत्या काय होतं म्हणजे का लोकांना तुम्ही ओळखणं शिका पहिल्यांदा। लोक ओळखता आली पाहिजे, पाळखता आली पाहिजेत आणि हे सगळं जर जमलं तर हा आठवडा आपल्याला व्यवस्थितपणे पार करता येईल। अर्थात विशेष घडायचंच आहे, नाविन्याचं घडायचंय, मोठं काहीतरी घडायचंय, चांगलं काहीतरी घडायचंय, पण तोपर्यंत मात्र काही अडचणींचा सामना करत करत पुढे जायचंय। हायवे लागायचंय, पण पहिल्यांदा मात्र खड्ड्यांचा रस्ता असणार आहे एवढं मात्र लक्षात असू द्या। आणि हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। मेष राशीवाल्यांनी उपासना करा गणपती बाप्पाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांसाठी मात्र या आठवड्यामध्ये जेवढी मेहनत, जेवढं परिश्रम झालं केलं, जेवढा त्रास सहन केला, जेवढा दबाव होता तो आपल्या अंगावर घेतला, एवढा ताणतणाव होऊन सुद्धा मात्र जे काही काम झालं, जिगरीचं काम होतं, धाडसाचं काम होतं, मेहनती घेतलेली होती, त्याचं फळ मिळालं। हेच काय ते समाधान आणि का नसावं मी म्हणतो। आपण जिथे काम करतो ना हो, आपली अपेक्षा काय असते माफक, मी 10 रुपयाचं काम केलंय ना, मला 11 रुपये देऊच नका, मला 10 रुपयेच द्या, पण 9 रुपये पण देऊ नका। आणि तिथे मात्र जी काही आपलं होते थोडीशी ती मात्र आपला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। 10 पैकी 10 मिळणार आहे, चिंता करू नका, पण ते 10 सांभाळता आले पण पाहिजेत ना। भगवंत काही वेळेला आपलं इतकं काही भरभरून देतो ना हो, छप्पड फाड के देतो एकदम, पण ते सांभाळता येत नाही, टिकवता येत नाही आणि ते देखील अडचण आपल्या सामोरी या आठवड्यामध्ये दिसू शकते। म्हणजे मला हातामध्ये मिळालं आणि पुन्हा कोणाला तरी द्यावं लागलं, अर्थात सार्थकी लागलं, चांगल्या ठिकाणी गेलं, पण माझा जो आनंद होता तो आनंद क्षणिक झाला। अशा प्रकारचा अनुभव आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल, पण काही हरकत नाही, फार वाईट नाहीये। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे काही झालं ते उत्तम झालं, जे काही चांगलं घडतंय, आपली मेहनत कोणाला तरी कामी आली। आणि असं ह्या आपल्या या जगामध्ये ना असा कोणता व्यक्ती आहे की ज्याला गरज पडत नाही, त्याला मदत घेता येत नाही, मदत घ्यावी लागत नाही, प्रत्येकालाच करावं लागतं। ददाती प्रतिगृह्णाती, जसं तुम्ही द्याल ना, जे पैराल ना तेच उगवेल। म्हणून या आठवड्यामध्ये चांगलं करता आलं पाहिजे, चांगलं होईल, घडेल असा हा आठवडा आहे। वृषभ राशीवाल्यांनी उपासना करा लक्ष्मीनारायणाची। पुढे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये भौतिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, कॅम्प्युटर क्षेत्र, अकाउंट क्षेत्र, व्यापारी वर्ग, पत्रकार, व्यावसायिक मंडळी, मार्केटिंग करणारी मंडळी, मध्यस्थीमध्ये काम करणारी मंडळीसाठी वाह, जोरदार काम झालं एकदम। वेळ नाही हो, मला बोलायला वेळ नाहीये, इतका बिझी आहे, व्यस्त होऊन गेलोय आठवड्यामध्ये। कामाचा लोड आहे, हरकत नाही, पण समाधान आहे, आनंद आहे। मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही काम कोणतं करतायत यापेक्षा तुम्हाला समाधान किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे। बक्क पगार आहे गुरुजी, मला खूप पगार आहे, मला 1,00,000-1.5 लाख पॅकेज, काही नाही उभं, पण तिथे जे मला पिळलं जात आहे ना त्याचं काही त्याचा आनंद नाहीये मला, पैशांचा तो वाटत नाही। पण काही वेळेला गुरुजी 20,000 पगार मिळतोय मला, पण मी नाचून कुदून मस्त मस्त व्यवस्थित चालू माझं का, समाधान मिळतंय कामाचं आणि ते मिळावं यासाठी हा आठवडा आहे। थोडी दमछाक होणार आहे, पण समाधान मिळणार आहे असा हा कालावधी। बरं, जेवढी मेहनत घेतोय ना लगेचच ऑन दी स्पॉट तुम्हाला फळ मिळणार, ऑन दी स्पॉट।
जागेवर असं मिळेल काहीतरी की भरून पाहिल्या जाईल. अगदी तुम्ही हवेत जाल, आनंदाचे तुम्हाला डोहाळे लागतील, मन प्रसन्न होऊन जाईल आणि बक्षीस प्राप्त होईल, उदो उदो होईल. आणि मिथुन राशीवाले बऱ्यापैकी ना त्यातलीच झडत असतात. मान सन्मान कसा वाढेल, उदो उदो कसा होईल, प्रगती कशी होईल, यासाठी ते रेसमध्ये असतात ना. ते का बाहेर असतात रेसच्या, ते रेसमध्येच असतात. आणि ही सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि मिळू द्या. कारण तुमच्या राशीतून गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. बरं, राशीतून गुरुचं भ्रमण, शनी आपल्या पाठीशी उभा आहे, तो पाठी राखा आहे. मग जर गुरु आता 1 जूनला बदलतो आहे, आता उरले किती दिवस, इनी 15 दिवस. मग जर गुरु बदलतोय, शिवाय आपल्या राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतोय, तिथं तो गुरु उच्चदार होणार आहे पुन्हा कर्केत जाऊन. मग आपल्याला असं काहीतरी फळ जर देऊन गेला, एकदम पॉवर पोझिशन वाढवून दिली आपली, आता चिंताच नाही गुरुजी मरेपर्यंत, पगार झाला, फिक्स नोकरी लागली मला, अशा प्रकारचा कालावधी आपल्यासाठी हा आहेच. त्याचा लाभ करून घेतला पाहिजेच. मिथुन राशीवाल्यांनी उपासना केली पाहिजे महादेवांची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये परीक्षा संपली, निकालाची वेळ आली आणि निकाल 99% लागला, आनंद झाला, पेढे वाटले, परदेशात गेलो, वाह. पण सुरुवात कुठून केली? देवदर्शनाने, नामस्मरणाने. हे जर आठवड्यामध्ये सुरुवातीला झालं तर तुम्ही अशा आनंदामध्ये राहाल ना आठवडाभर, की तुम्ही असा आठवडाभर आनंद घेत राहाल जो कधीच घेतला नव्हता. पुन्हा पुन्हा असे दिवस येतच राहावेत असं वाटायला लागेल. सगळं कसं जुळून आलेलं आहे असं वाटायला लागेल आणि सगळं कसं मनासारखं मनाजोगतं घडतं ना हो, त्यावेळेला तर आनंदाचा पारावार उडत नाही. आणि कर्क राशीवाल्यांसाठी हा आठवडा तसाच आहे. जे जे काही मागे गमवलेलं आहे, जे काही मागे सुटलेलं आहे, ते सगळं परत मिळतं आहे. निसर्ग कसं तुम्हाला सगळं जुळून आणतो आहे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. येऊन ठेवा. शिवाय 1 जूनला गुरु बदलतोय, शिवाय तो तुमच्या राशीमध्येच येतोय, शिवाय तिथं तो गुरु उच्चचा होणार आहे. तुम्हाला शनीचं ऑलरेडी बळ सुरूच आहे, गुरुचं फक्त तुम्हाला बळ कमी होतं, आता ते तुम्हाला बळ लागतंय. आता इथून खऱ्या अर्थाने तर उडीच आहे हनुमान. असं काहीतरी घडेल या आठवड्यामध्ये की जीव म्हणजे गुरुजी माझं वय 50-55 सुरू आहे, पण जे जीवनामध्ये स्थिर स्थावर मला कधी होता नाही आलं ना, तर या आठवड्यामध्ये या कालावधीमध्ये होतंय असं आपल्याला बघायला मिळेल. आणि का नकोय काहीतरी की आपण म्हणतो ना की इतके मेहनत घेतो, परिश्रम घेतो, पण दैवाची साथ पण लागते आपल्याला. यश मिळण्यासाठी कशाची साथ लागते? दैवयोगाची साथ लागते आणि तीच तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे जे काय घडेल ना, परमेश्वराच्या चमत्कारापेक्षा कमी नसेल, इतकं सुंदर घडेल. मेहनत घेतली नाही, परिश्रम केले नाही, धावपळ केली नाही, पण सगळं काही एकदम मनासारखं चाललेलं आहे, सगळं जुळून येत आहे. वा 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 वा. असं काहीतरी आनंदाचं आणि देवाची मनोमन प्रार्थना करत राहा की भगवंता असेच दिवस माझ्या पदरी कायम तू देत राहा आणि तुझं नामस्मरण माझ्या मनामध्ये कायम होऊ दे. आणि कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची फक्त महादेवाची. तुम्हाला सांगतो ना, कर्क राशीवाल्यांनी महादेवाची उपासना चालू ठेवा, कारण तुमचा स्वामी चंद्र हा महादेवाचं शंभूचं भूषण आहे, ते मुकुट. आपण काय म्हणतो, चंद्राचा मंत्र कोणता आहे? शंभर मुकुटा भूषणम. महादेवाचं मुकुटाचं भूषण कोण आहे? चंद्र आहे. चंद्राला कोण आवडतं? महादेव. उपासना महादेवाची चालू ठेवा. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांनी गर्जना केलीत ना, गर्जना जर केली तर तुमचे कोले कुत्रे आता तुमचं हरवतील. तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्हाला तुम्ही जर रुबाब दाखवला कोणावरती, फटकाच बसेल तुम्हाला आठवड्यामध्ये. तुमचं तोंड बंद केलं जाईल, तुमचे हातपाय बांधले जातील, तुम्हाला दाबलं जाईल. आणि सिंहावरती जेव्हा अशी वार होतात ना, ते फार वाईट वाटतं बघायला. हे बघा, एखाद्या कोल्ह्याला कुत्र्याला कोणी जर पकडलं ना, तर काही वाटत नाही बघायला, अरे कुत्रच आहे, कोल्हच आहे. पण सिंहाला जेव्हा दाबायला जातात ना कोणी, आणि सिंहाची ती अवस्था बघितली जात नाही. अशी ती सगळी अवस्था. म्हणजे काय होतंय, धरलं तर चावतंय, सोडलं ते पळत आहे, सांगता येत नाही, सहनही होत नाही. असं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल या सिंह राशीवाल्यांना सुरुवातीला. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये गुपचूप तोंड उघडायचं नाही, आवाज तर मुळीच करायचा नाही. जिथे कुठे आवाज करायला गेला फाटकन बसणारे लक्षातच ठेवा. आणि म्हणून
ह्या कालावधीचे सुरुवातीचे 3-4 दिवस शांततेमध्ये जाऊ द्या आणि मग बघा, मग तुमची गर्जना हळूहळू वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढेल आणि तुमच्या माझ्यासारखं घराला सुरुवात होईल. पण तोपर्यंत मात्र शांतता ठेवा बाबा. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे एक कन्या राशी. कन्या राशीवाल्यांना पहिल्यांदा रोमांस करा, पती पत्नींना वेळ द्या बुवा. कारण किती वेळेला होतंय असं आहे की अरे तिची एक इच्छा असते, पत्नी काय लागतं मला सांगा ना, पत्नीला काय लागतं? अरे एक गजरा खूप झाला, पण तुमचं तसं नाही ना. तुम्ही तिला फोन करतात, मी येतोच आहे, तयारी करून ठेव, पिक्चरला जायचंय, आणि ती पोहोचते रात्री 11 वाजता. मग काय भांड्यांचा आवाज ना. असं सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळेल आणि तसं होऊ देऊ नका. काही हरकत नाहीये. लागतं काय हो स्त्रीला, तुम्हाला तिचं मन जपायला तुम्हाला लागतं काय? काही लागत नाही. पण काय लागतं? प्रेम लागतं. प्रेमाचा वर्षाव तुम्हाला तिच्यावर करता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का, पत्नीला एक गोष्ट अजून लागते, आदर. जो व्यक्ती पत्नीला आदर देईल त्याचा संसार सुखाने होईलच. ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर आहे त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर आहे. आम्हाला अनेक लोक प्रश्न विचारतात की गुरुजी घरात पैसे टिकत नाही, पैसे हातामध्ये राहतच नाही. अरे बाबा, बाईचा आदर कर, घरच्या बायकोचा, मुलीचा आदर कर, आईचा आदर कर. घरच्यांचा आदर नाही करायचा, पैसे मिळवायला त्याचं बाहेर मिळणार नाही. लक्षात ठेवा, पत्नीचा आदर करायला शिका. आणि तो जर नाही झाला नाही ह्या आठवड्यामध्ये, अजून फटकेत. मग मग तर फटकेच. मग तर नुकसान आहेत. म्हणजे तिने 500 रुपये साडी मागितली होती, तू तुम्हाला देता नाही आली, आणि बाहेर लाख रुपये तुम्ही नुकसान करून आलेत. आणि मग ते वाटायला लागतं मनामध्ये की बघा ना, मी तिला 500 रुपये देऊ शकतो साडीला आणि लाख रुपये नुकसान झालं माझ्या हातून. हे सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. तसं होऊ देऊ नका. ते आपल्या हातामध्ये आहे आणि ते मात्र काही हरकत नाही. आपण मित्रांसोबत बसतो, 2-3 हजार रुपये कुठे बघ जातात म्हणून कळत नाही आपल्याला. पण घरामध्ये पत्नीने एखादी गोष्ट मागितल्यावरती किती त्रागा, किती आदर आपण होते, हे मात्र लक्षात ठेवा. एवढं मात्र विचार करा. आणि काही वेळा आता महिलांना वाटायला लागतं त्याच्याशी बोलू का नको, त्यांना काही सांगू नको, सांगू का नको, कारण काही बोलायला गेलं की लगेच रागच करतात. हे असं होऊ देऊ नका. तिने आज काहीतरी बोललत ना की ओकेच म्हणायचं, लगेच तिला द्यायचं. बघा, संसारामध्ये तुम्हाला एक वेगळा आनंद याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल. उपासना करा लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाले बिचारे रोज परीक्षा देतील. आता रोज परीक्षा देतील. अशी परीक्षा देतील, पेपर सुटत नाहीये, वरून तब्येत बिघडलेली आहे, शत्रुपक्ष त्रास देतोय, अडचणी वाढत चाललेल्या आहेत. आणि मग मात्र कुठेतरी आता एक एक करून हारायला लागतंय. मनुष्य थकून गेलोय, जीव नकोसा वाटतोय, एनर्जी गेलेली आहे, उत्साह नाही राहिलाय, मन उदास आहे, भकास आहे, भकवास आहे. असं सगळं या आठवड्यामध्ये चढत्या क्रमाने दिसेल. म्हणून मनाला सांभाळा, मनाची काळजी घ्या. तेवढं या आठवड्यामध्ये जमलं तर 2 गोष्टी टाळा. धाडस नको, हिंमत दाखवू नका, इगो करू नका, संशय घेऊ नका, अतिविश्वास ठेवू नका, सह्या करू नका, आर्थिक व्यवहार करू नका, मोठ्या डील करू नका, मोठ्या बैठका घेऊ नका. मग काय करा, नित्याची कामं, रोजची कामं, दैनंदिन कामं, अहो ती नीट होणार नाही तर बाकीचं फार मोठी गोष्ट आहे. ती नीट करताना पाहिजे. ते पहिले बघा, 24 तासामध्ये काय नाही होऊ शकत, 24 तासामध्ये कुठे होऊ शकतं, असा स्थिती आपल्याला बघायला मिळेल. म्हणून तुळा राशीवाले उपासना करतील शिवशक्तीची. पुढे आहे वृश्चिक राशीवाले. बिचारे वृश्चिक राशीवाल्यांसाठी तर आता पहिल्यांदा मुलाबाळांचा प्रश्न समोर उभा आहे, तो सोडवता येत नाहीये, थोड्या अडचणी आहेत. एक लक्षात घ्या, मोठी गोष्टीला मोठ्या अडचणी असतातच ना. मुलाचा विवाह होत नाहीये, आता 30 वय झालेलं आहे, अरे हरकत नाही, 2 स्थळं आली होती, नाही म्हटलं ओ नो प्रॉब्लेम, 2 स्थळं अजून येतील, 2 महिने विवाह लेट होईल, कुठे फरक पडतोय. अहो आजकाल तर 30शीतल्या मुली लग्न करतायत. बोला आता, मुलांचं काय तुम्ही 30 वय घेऊन बसलेले, 30शीच्या मुली झालेल्या आहे, 30 शिवाय बोलत नाही मुली आजकाल. करिअर आणि काय नकोय, महत्वाचं नाही का करिअर मुलींचं. त्यांना तर त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांना ग्रॅज्युएशन करायचंय, पोस्ट ग्रॅज्युएशन करायची, PhD करायची, प्रदेशात जायचंय शिक्षण घ्यायला, म्हणून मुली 30-30 वर्ष घ्यायला लागले. तर मुलं त्या मनाने कमीच आहेत ना. मग एवढी काळजी चांगली नाही. काही गोष्टी हलक्या स्वरूपात होतात, घडतात.
आता मुलं परदेशात पाठवायचं आहे, तिथे युनिव्हर्सिटी, त्यांचा विजा, पासपोर्ट सगळंच येतं. मोठ्या गोष्टीला मोठी प्रोसेस, मोठा वेळ लागतो, ती द्यायची तयारी आपली असली पाहिजे. त्यासाठी हतबल व्हायचं, दुःख अंगावर घ्यायचं, ताणतणाव करून घ्यायचा, डिप्रेशनमध्ये जायचं, टेन्शन करून घ्यायचं आणि पुन्हा आपलं आजारपण वाढून घ्यायचं. काय याचे साध्य होणार आहे? बरं, तुम्ही आजारी पडले म्हणजे काय घर काय वातावरण काय चांगलं असतं का? नाही, घरचे पण टेन्शनमध्ये. त्याच्यामुळे आता कोणती गोष्ट अंगावर ओढून घ्यायची नाही. आपण शांतता ठेवा, सगळं काही व्यवस्थित स्थिर स्थावर होईल आणि काही दिवस आपले नसतात सोडून द्यायचे, पण ज्या वेळेला असतात त्यावेळेला मात्र सगळं होणार आणि भगवंत तुम्हाला ते देणार. आणि वृश्चिक राशीवाले उपासना करणार सूर्याची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये गुरुजी काय नाही होत, तुम्ही बोलूच नका, सुख आम्हाला घ्यायचंच नाहीये, नाही यायचं फिरायला, काही आनंद नाही मिळते, मला काही मजा नाही आली. एक दिवस काय मी गेलो रिसॉर्टला फिरायला, जाऊन आलो, नंतर काय नाही आहे ते टेन्शन आहेच आम्हाला. वाटतं ते आपल्याला, खरंच आहे ते शाश्वत सुख थोडी नाही. आपण फिरायला गेलो, आपण पोहायला गेलो, मजा केली दिवसभर, अख्खा दिवस बाहेर घालवला, घरी आलो की पण ते आहे ते सुरूच असतं. मग शाश्वत काय? शाश्वत ते असतं गरीब, रजलेले, गांजलेले, दीन दुबळे यांची मदत करा, त्यांना सहकार्य करा, त्यांना शिक्षणावर उभं करा, त्यांना काहीतरी पाठिंबा द्या. बघा, ते सुख तुमच्या मनामध्ये कायम चिरंतन राहतं. असं सुख आपल्याला या आठवड्यामध्ये घेता येणार आहे आणि ते मात्र आपल्याला बघायला मिळेल सुद्धा, हरकत नाही. पण ते आपल्या मनावर असतो, निर्णय आपल्याला घ्यायचे. आपल्या मनात तर कसं काय होईल? मग घरी बसून दिवस काढला, बाहेर गेलो पण मजा नाही आली, परत मी घरी येऊन गेलो, बाहेर गेलो होतो पण तसं काही मला घडलं नाही, मी घरी येऊन गेलो. या आठवड्यामध्ये अशा काही गोष्टी प्रगतीच्या आहेत ना, मुलाबाळांच्या आहेत ना, प्रश्न सुटणाऱ्या आहेत ना. पण एखादी गोष्ट काय होते माहिती का, की काही वेळेला कित्येक वेळेला असं होतं की सगळं घडतं पण मनात जे आहे तेच घडत नाही, आणि तसं आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणून उपासना करा हनुमंताची. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी हा कालावधी आपल्यासाठीच आहे, कारण आता साडेसाती नाहीये. गुरु बदलला की आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि सुनाची संधी आणणार आहेत आणि या आठवड्यामध्ये काहीतरी विशेष घडवणार आहे. मग टेक्निकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी, IT मध्ये काम करणारे मंडळी आयटीत राहतील. असा हा कालावधी आहे. फक्त हा कालावधी आहे ना, फिरण्याचा नाही, हिरण्याचा नाही, हिंडण्याचा नाही, पैसे खर्च करण्याचा नाही, वेळ वाया घालवण्याचा नाही. हा कालावधी प्रगतीचा, हा कालावधी उत्कर्षाचा, हा कालावधी करिअरचा, तिथे वेळ देण्याचा. असं जर झालं मग मात्र तुमच्या डोक्यावर डायरेक्ट ताज आणि वरती तुर्रा, आणि तुम्ही तुर्यामध्ये राहा. आणि असं काही नाचणार आठवड्यामध्ये ते विचारूच नका तुम्ही. हा आठवड्यामध्ये आपण नाचणार आहोत, आनंदाचे डोहाळे लागणार आहेत. असा हा कालावधी आपल्याला मिळालेला आहे. लाभ करा बुवा तुम्ही, तुमच्या हातात आहे सगळं काही. आणि मकर राशीवाले मंडळी मी जाणतो, ओळखतो मी त्यांना, चिकाटी आहे त्यांच्याकडे, जिद्द आहे. हो, मला तुम्ही हे सांगा ना, तुमचा स्वभाव कसा आहे की तुम्ही एखाद्या तुमचा कोणी अपमान केला असेल तर तुम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहतच नाही. बरोबर? असं तुम्ही का नाही दृढ निश्चय करत की मला 10वीला 78% पडलेले आहेत, आता 12वीला 95 पाडणार. जिद्द इथे असली पाहिजे ना. काय उपयोग बदला घेऊन, काय मिळणार आहे? अरे माफ करा. शत्रूलाही माफ करतो ना, तो मोठ्या मनाचा असतो. आणि जोपर्यंत आपण मोठं मन दाखवत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही, लक्षात ठेवा. मकर राशीवाले उपासना करतील शिवशक्तीची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाले कुटुंबामध्ये आनंद आहे, वातावरण चांगलं आहे, प्रसन्न आहे, काही अडचण नाहीये, कुठेही तुम्हाला अडचण नाही मकर राशीवाल्यांसाठी, कारण गुरुबळ तुमच्या पाठीशी उभं आहे. मला असं वाटतं ना कित्येक वेळेला तर की कुटुंबामध्ये सगळं काही अलबेल असताना सुद्धा कोणी एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये मिठाचा खडा टाकतोय की काय, वातावरण दगड करतोय की काय, दूषित करतोय की काय. कारण कित्येक वेळेला काय होतं माहितीये का, आपण कामाच्या व्यस्ततेमध्ये ना घरामधलं वातावरण ओळखू पण शकत नसतो. कित्येक वेळेला ते ओळखता पाळखता पाहिजेत. उलट आपण नसताना घरामध्ये वातावरण बिघडलेलं असेल, ते आपलं काम आहे वातावरण नीट करण्याचं. आणि हा तोच आठवडा आहे, कारण हा कुटुंबामध्ये अवतीभोवती असेल,
काय होईल माहिती का की आठवड्यामध्ये एखादा जुना प्रसंग, प्रॉपर्टीचा विषय आहे, जमिनीचा विषय आहे, घराचा विषय आहे, ज्या नातेवाईक कुटुंबीय मंडळी एकत्र येत आहेत तिथे आपली भूमिका महत्वाची आहे. प्रेमाने व्यवहार करता आला पाहिजे. बाबा तुझा हा हक्क, तुझा हा व्यवहार, तुझा हा तुकडा, जे काय असेल ते मनाने आणि आपल्या एक लक्षात ठेवा, आपल्या हातून एकही पाप होता कामा नये, एकही चूक होता कामा नये, कोणाचाही 1 रुपया आपला बुडवायचा नाही. ही भावना जर मनात ठेवली तर या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी उत्तम आणि चांगल्या घडतील. बाकी प्रगतीला, कार्याला, जॉबला, नोकरीला काही चिंता करू नका, सगळं व्यवस्थित आहे. उलट तुम्हाला एका चांगलं कामाचा ऑफर येते आहे त्याच्यावर लक्ष ठेवा जरा, बघा काय होतंय का नाही. कारण गुरु बदलतोय, कदाचित गुरु जेव्हा बदलेल तुम्हाला वर घेऊन जाईल, म्हणजे वर नाही चांगल्या पोझिशनला घेऊन जाईल, अशा स्थितीत तुम्हाला दिसते जे. आणि चिंताच नाही मात्र. कुंभ राशीवाले उपासना करतील या आठवड्यामध्ये कुलदेवतेची. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाले या आठवड्यामध्ये मागचा आठवडा उत्तम होता, हाही आठवडा उत्तम, पुढचाही आठवडा उत्तम, सगळं छानच चाललेलं आहे, मना जप्तच चाललेलं आहे. आता कुठे घडायला लागलेलं आहे आणि घडू द्या, पण आपण मात्र कमी पडू नका. कित्येक वेळेला काय होतं माहितीये का, आपण एका गोष्टी मागे पळतो 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 आणि खिडकी बंद होऊन जाते तिथे पोहोचतानाच. मग निराश व्हावं लागतं, घरी यावं लागतं, हताश होऊन जातो, मग पळण्याची इच्छा राहत नाही, काम करण्याची इच्छा राहत नाही. तसं होऊ देऊ नका. ही खिडकी बंद झाली की तिकडे जाईल, तिकडे दरवाजा उघडेल, ती बंद झाली तर तिकडे जाईल, तिकडे दरवाजा उघडेल. थांबायचं नाहीच आहे, पळत राहायचंच आहे आपल्याला या आठवड्यामध्ये. त्यावेळेला बघा की तुमच्या हाताला यश कसं नाही मिळत. कारण या आठवड्यामध्ये एक गोष्ट जर बंद झाली तर 3 गोष्टी उघडणारा कालावधी आहे. त्याच्यापक्ष तुम्ही धीर सोडू नका, बस धीर सोडू नका. या आठवड्यामध्ये आपलं काम होतच आहे, कोणतंही असू दे. अहो लग्नाचं होऊ द्या ना, किती मुली बघितल्यात गुरुजी, 2 पोते पोहे संपले माझ्या घरचे. नुसते मुली येत आहेत, बघतायत, पोहे खाऊन जात आहेत आणि आता तर कंटाळा आला मला. एक मुलगी नाही हो म्हणत नाही, हो सगळे नाहीच म्हणतायत. काय काय करू आता मी. स्वतःला सोडून द्या विषय, होईल तेव्हा होईल, बघू आता. चालत तर कसं करून. 2 पोहे संपलेत ना, अजून 2 पोते पोहे घेऊन येऊ, हरकत काय, येऊ द्या, बघू द्या, मंथन होऊ द्या, पण नक्की होणार असा हा आठवडा आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजेच माझं म्हणणं काय माहितीये का, थांबून चालत नाही. मला तुम्ही सांगा, आपल्या जीवनामध्ये किती मंडळी अशी असतात, आई वडील, भाऊ बहीण, पारिवारिक लोक. आता आपण वयाने लहान असतो, आई आपले वडील आपले वयोवृद्ध असतात. एका विशिष्ट वयामध्ये आईवडिलांना जावं लागतं की नाही वरती देवाच्या घरी. त्या ट्रेनमध्ये ते होतेच ना, ट्रेनमधून ते उतरून गेले, मग ट्रेन थांबते का. आपल्याला थांबून जाऊन चालणार नाही का. आपल्याला मात्र प्रगती करायची आहे, आपल्याला पुढे पळायचं आहे, आणि हाच तो आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून उपासना करत राहायची आहे, माता पित्यांची सेवा करा. मी तुम्हाला सांगतो ना, मी गणपतीवरती उंदरावरती गणपती बघितलेला नाही. मी महादेवांना कधीही बैलावर बघितलेलं नाही. मी दुर्गा मातेला मी कधीही सिंहावर बघितलेलं नाही. पण 2 देव असे आहेत की जे मी घरामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. एक माता, दुसरे पिता. त्यांची सेवा तुम्ही कराल, तुम्हाला समस्त 33 कोटी देवांचा तुम्हाला पूजनाचा लाभ होतो, फायदा होतो, किंवा पूजन करायचं श्रेय मिळतं आणि ती प्राप्ती होते. असा हा आठवडा. लक्षात आलं. पण हे सगळं करताना मात्र आमच्याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसतं राशी भविष्य बघून ब्लॅक होत जाऊ नका. थोडं क्लिक करत चला, बेल आयकॉन क्लिक करा, सबस्क्राईब करा. आणि जन वॉइस आमच्या या पुढच्या राशी भविष्य येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.